रामकृष्ण आहे. माऊली असं म्हणतात की मी जे ज्ञानेश्वरी लिहितोय, माझा जो हा प्रयत्न आहे, तो प्रयत्न कसा आहे की टिटूभू चांचूवरी मापसुये सागरी मी नेनतू तयापरी प्रवृत्ते येत. टिटवी जी छोटा पक्षी असतो, तिचे पिल्ले, तिचे अंडे त्या समुद्रामध्ये पडलेले असतात आणि ती चिडून त्या समुद्रातलं पूर्ण पाणी उपसण्याचा प्रयत्न करते. माऊली म्हणतात कसं शक्य आहे. अगदी त्याप्रमाणे या गीतेतला, महाभारतातला सर्व सार मी ज्ञानेश्वरीतून सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्या छोट्या टिटवी नावाच्या पक्षानं समुद्राचं पाणी उपसल्यासारखं आहे. एवढे हे अगाध ज्ञान आहे. पण हे अगाध ज्ञान असतं तरी मी का सांगू शकेन तुम्हाला, तर माझ्या गुरुकृपेच्या माध्यमातून मी सांगू शकेन. कारण ज्ञानोबा समोर जे श्रोते बसलेले आहेत त्याच्यामध्ये माऊलीचे वडील बंधू श्री निवृत्तीनाथ सुद्धा आहेत आणि निवृत्तीनाथाकडे पाहून म्हणतात की यांच्या कृपेनं मी हे सगळं ज्ञानाचं सागर लोकांना, आपल्या श्रोत्यांना आपल्यासमोर ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, ओव्याच्या माध्यमातून मी पोहोचवू शकेन. खरोखरच ज्ञानोबाऱ्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की वडील बंधूला आपण ज्ञानोबाऱ्याकडून मान दिला पाहिजे. रामकृष्ण आहे.